हो, त्याच्यामध्ये चौरस, आयत, त्रिकोण याच्यामधून आपण मुलांना आपल्या घरातल्या किंवा आजूबाजूच्या परिसरातल्या आकारांची ओळख पण याच्यामध्ये. त्यानंतर एक चढता उतरता क्रम, त्यानंतर चित्राची जोडी लावायची. तर हे 4 आहेत, 4 अंक आहेत. त्यानंतर हे समसंख्या विषमसंख्या, याच्यामधून मुलं आहेत ना या मॉडमधून वर्गीकरण करणार. टेबलच मिळाला नाही मुलांना आपण नाही तो पण बॉक्स बनवलाय, नाही बॉक्स नाहीये, बॉक्स तयार केला आणि हा वेगवेगळे आपण बरेच म्हणजे सगळे एकशे 100 अंकांची ओळख याच्यामध्ये एकक आणि दशक 3 एकक हे दशक. आता ही बोटांची भाषा, आता हे आपण अंक ज्ञान झाला. आता वेगवेगळे वळताना बोटांची भाषा पण द्या. आता हे 10 आहेत हाताची बोट, त्याच्यातले 5 केली किती त्याच्या पद्धतीने किंवा बेरीज वजाबाकीसाठी हा संबंध. त्यानंतर वस्तू करून आपण बेरीज वजाबाकी, आता हे किती आहे 5 आहे, या 5 मधले हे 2 गेले, 5 ह्या 3 मध्ये हे 2 बेरीज वजाबाकी. हे झाल्यानंतर आपण लेखी स्वरूपामध्ये हे झाले 2 लेखी स्वरूपामध्ये आपण लिहू शकतो. पेन आणि लिहिण्यासाठी आणि खोडण्याचा वापर. आता इथे आहे, आता 4 इथे लिहिले, 2 इथे लिहिले, तर किती झाले. त्यानंतर हे कालमापन घड्याळ तयार केले, किती वाजून किती मिनिटं. अपूर्णांकांची ओळख, आडभाग. त्याच्यानंतर संख्या वाचन, पट्ट्या तयार केले. लहानची संख्या ज्याच्यामधून ओळख होते. आता ही 66 आहे, 65 आहे, आता हे 56 आहे, हे 65 आहे. त्यानंतर ही दिनदर्शिका, म्हणजे याच्यामधून आपण आज वार सगळं अगदी मराठी इंग्रजी पहिले वगैरे सगळं हे गुणाकाराचं संकल्पना. आता ज्या अंकाचा गुणाकार करायचा त्या अंकावर एक पानाचा टोक आणि दुसऱ्या अंकावर पानाचा टोक. आता 11 गुणिले 4 बरोबर उत्तर मध्ये 44. पाड्यांची पण ओळख होते याच्यावर. पुढे त्याच्यामध्ये कोण केले, कोणाचे प्रकार, लघुकोन किंवा आपण 10 अंशाचा कोन, 50 अंशाचा कोन, काटकोन, विशाल कोन, म्हणजे हे कोणाचे प्रकार दिलेले सगळे. कोण तयार होतात, कोणकोणते कोण आहेत त्याची ओळख. त्याच्यामध्ये हे दशक एकक. आता इथे 10 आहेत, आपली उत्तर येतं इथे 10, हे कार्ड आहेत, 10 येतं. हा जो 10 आहे हा एककात राहू शकत नाही, तो दशकात जातो आणि मग इकडे काउंटिंग करायचं. खूप सुंदर आहे. त्याच्यानंतर हा स्तंभालेख आहे. स्तंभालेखाची प्रत्येक घटकांसाठी इथे ना स्वाध्याय कार्ड तयार केले. त्या स्वाध्याय कार्डवरून मुलं हे करू शकतात. आता याच्यामध्ये आपण प्रश्नोत्तर करू शकतो. हे ऍडजस्टेबल आहे, म्हणजे कितीही आपण ह्याचा वापर करू शकतो. आता समजा आपण असं विचारू शकतो की परीक्षेमध्ये सर्वात जास्त गुणसंख्या कोणाची आहे, मग गौरीची. हे याच्यावरून आपण विचारू शकतो. हे आता मोठ्या वर्गासाठी, छोट्या वर्गासाठी 1 ते 4 साठी आपल्याला चित्रालेख वेगवेगळे छोटी छोटी चित्र तयार केलेले इथे मांडून त्याचे आपण स्वाध्याय कार्डनुसार त्यांचं घेऊ शकतो. त्यानंतर हे किलो दशमान परिमाण आहे. तर समजा 1 किलो आहे, आता किती मीटर, 1 किलो बरोबर किती मीटर, 1 2 3 3 घरं पुढे जाईल, 1 2 3 म्हणजे किती झाले, 1 किलो बरोबर 1000 मीटर. आता समजा आपल्याला 1 मीटर बरोबर किती सेंटीमीटर काढायचे, मग 1 2 घर म्हणजे 1 2 घर म्हणजे 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर अशी ओळख. म्हणजे याच्यावरतीच आपण आहे ना नंबर पण तयार केले. त्या उत्तरावरती 1 वरती आपण नंबर पण लिहू शकतो, म्हणजे 6 7 जे काय असेल, म्हणजे 6 मीटर किंवा 7 नाही असं. आता याच्यामध्ये आपण अवकाशीय संबोध मुलांना सांगू शकतो आणि मापन सुद्धा. मापन करताना ह्याला धारकता म्हणतात, जे लिक्विड पदार्थ आपण यूज करतो त्यासाठी.
त्यानंतर वस्तू मोजण्यासाठी याचा वापर, लांबी मोजण्यासाठी मीटर सेंटीमीटर मध्ये. मग आपण ह्याच्यामध्ये ही लांब आहे, हा फूड आहे, त्यानंतर जड आहे, हलका आहे, भरलेला आहे किंवा अर्धा आहे, हे पण संबोध याच्यामधून अवकाशीय संबोध क्लिअर होतात. त्यानंतर हे रोमन संख्या चिन्हे, आपले देवनागरी आंतरराष्ट्रीय रोमन संख्या चिन्ह कशी तयार होतात किंवा कोणती आहेत त्याच्या जोड्या दाखवण्यासाठी हे छोटंसं चक्र तयार केलेलं आहे. ऋण आणि धनसंख्या याच्यामध्ये याच्यावरून आपण बेरीज वजाबाकी या बाणांच्या सहाय्याने म्हणजे टप्प्यावरून पुढे पुढे जायचं. त्यानंतर हे क्षेत्रफळ आणि परिमिती. मग आता हे वर्तुळ आहे, त्याचं क्षेत्रफळ वगैरे त्याचे सूत्र याच्यामध्ये दिलेले, त्याचा वापर करून गणित सोडवतात. त्याच्यानंतर हे सममिती, त्याच्यामध्ये सममितीमध्ये हे झाडाचे बरोबर 2 भाग झाले, हा अर्धा भाग झाला असममिती. हे मुलांना असे वेगवेगळे कटआउट्स केलेले आहेत, त्यातलं एक हे आहे. त्याच्यानंतर हा आकृतिबंध, मुलांना ह्याचे पण कटआउट्स आहेत, हे लावून मुलं हे आकृतिबंध पूर्ण तयार करतात. त्यानंतर वर्तुळ आणि वर्तुळाचे भाग दिलेले, त्यांचं आता समजा हे व्याख्या आणि मग याच्यामध्ये वर्तुळाचा केंद्र कोणता आहे, मुलांना हे आता त्रिज्या आहे. मग आता याच्यामध्ये आपण त्रिज्याची व्याख्या दिली, पण याच्यामध्ये ऍक्च्युअली त्रिज्या कोणती असेल हे मुलांना याच्यामधून सांगायचं. त्यानंतर नाणी आणि नोटा याची ओळख एक मुलांना होईल. आणि हे शेवटी 2 खेळ दिलेले. आता ही समजा 4 अंकी संख्या आहे, कुठली 4 अंकी संख्या मुलं ओळखतात, वाचन होतंय, विस्तारित रूप लिहितायत, अक्षरी लिहितायत. त्याचप्रमाणे आता ही एक संख्या दिली, अजून ही एक संख्या दिली, या 2 संख्या दिल्या की त्यांची बेरीज वजाबाकी, त्याच्यानंतर लहान मोठे ते पण होऊ शकतं याच्यामध्ये. असं हे 1ली ते 4थीच्या मुलांना यूज होऊ शकतं. म्हणजे 2 अंकी, 3 अंकी, 1 अंकी, 4 अंकी संख्या. आणि हा शेवटी एक छोटा खेळ आहे, ह्याच्यामध्ये इथून स्टार्ट होणार खेळ, त्याच्यावरती कवड्या ठेवायचा, जो मुलगा सोडवत फर्स्ट जाईल तो सगळ्या गणिती क्रिया दिल्या, सगळ्या गणित, हा बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार, हा छोटा गोल